गगनगिरी महाराज की जय। तिला एवढी भूक लागली की कंट्रोल नव्हता आणि त्याला आपण समाधी मंदिरात जाऊन त्याच्या समाधी मंदिराचं दर्शन घेऊ. थोडंसं मज्जाव करतायत, जागोजागी बोर्ड पण लावले तसे. आपण गगनगिरी महाराज इथे तपश्चर्या करायचे, त्या गुहेमध्ये त्यांचं दर्शन. असा योगा एक असतो बघा, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर भेटायची आहे ना तर भेटायचीच असते. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज दत्त जयंती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशोक बाबरन फॅमिलीकडून सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आणि अक्षता ही नाही इथं घरी बसून अभ्यास करणार, तिची एक्झाम वगैरे चालू. हां, तर मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो आहोत ते खोपोलीला. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं कळालंच असेल की आम्ही खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमात चाललो. आणि मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, अक्षताची मे बी सेकंड टाइम आहे. हां, थर्ड टाइम आहे. तर मी पहिल्यांदाच चाललो आहे. तर ठीक आहे, आता आम्ही रेडी आहोत. तर दुपारचे ऑलमोस्ट 1 वाजलेत आणि आता आम्ही दुपारच्या वेळेस निघालो आहोत. तर आपलं निवांत जायचं, 1-1.5-2 तासाचा प्रवास आहे आणि तिथे खोपोलीला जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊन मग आपल्याला परत यायचं आहे. तर दत्त जयंतीच्या निमित्ताने आज योग आलाय त्या आश्रमात जाण्याचा. तर आम्ही दोघं निघालो. तर आता एक 40-45 किलोमीटर आम्ही आलो आहे घरापासून. आणि घरातून निघाल्यापासून कुठला ब्रेक नव्हता घेतला. आणि आता हा आम्ही फर्स्ट ब्रेक घेतला आहे, आपला चाय पाणी ब्रेक. म्हणजे थोडासा नाश्ता पण करणार आहोत. ॲक्च्युली घरातून आम्ही जेवून नाही निघालो, असंच निघालो होतो दोघेजणं. तर आता थोडासा हलका फुलका नाश्ता करणार आहोत. आणि बघा, हॉटेल पण मस्त भेटलं आपलं. काय चाय दोस्ती हॉटेल, जिकडे आम्ही थांबलो आहे. आणि काय चायवर दोस्ती. ओके, तर चला आता मस्त जरा खाऊ पिऊया. आणि एक 40-45 किलोमीटरपर्यंत आलो आहे, म्हणजे आता जवळ आलो. तर ऑलमोस्ट इथून एक 20-25 किलोमीटर, इथून एक 20-25 किलोमीटर बाकी आहे आश्रम. तर एक आपल्याला अर्धा-पाऊण तास लागेल अजून. तर मस्त आता आपला नाश्ता आला आहे. नाश्ता म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळेला आपण नाश्ता करतो आहे. मस्त असं घरातून नाश्ता करून निघालो, पण जेवण नाही निघालो ना. तर त्यांचा वडा उसळ, आणि तिला एवढी भूक लागली की कंट्रोल नव्हता. आणि मिसळ पाव आहे आणि स्पेशल तरी काय हे उसळ. हां, मस्त तर बादलीमध्ये उसळ पाहिजे तेवढी घ्या. ठीक आहे, चला आता पटपट नाश्ता करूया. आणि मस्त आता जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा करून झाला आहे. आणि टेस्ट एक नंबर होती मिसळची पण, आणि वडा उसळची कशी होती, एक नंबर टेस्ट होती. आणि आता चाय पिऊया. चायची टेस्ट पण एक नंबर आहे. त्या गावचं चाय दोस्ती ना, अरे चाय दोस्ती ना. आता हे चाय दोस्ती इकडेच आहे, आपला चौक नाकापासून अलीकडे. पनवेलवरनं निघाले की पुढे चौक नाका येतो ना, जुना आपला जो रोड आहे, ओल्ड मुंबई पुणे हायवे. तर त्या रोडवरती चौक नाका थोडं अलीकडेच आहे चाय दोस्ती. आणि टेस्ट एक नंबर आहे, आम्हाला तो जाम आवडला. आणि बस आता पोटभर आपला जेवणच झालं आहे. चाय पिऊया आणि निघूया खोपोलीला जायला. चला तर मग आता आपण इथून डायरेक्ट भेटूया ते कुठे, खोपोलीला आश्रमात इथे पोचायला. आता आम्ही पोचलो आहोत ते खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या इथे. आपल्या समोर आहे तो आश्रम, गगनगिरी महाराजांचा आश्रम. तर जे दत्तांचाच अवतार आहे. तर आता त्या आश्रमाच्या गेटजवळच आहोत. तर हा बघा पाठीमागे आश्रमाचा गेट. आणि इकडेच आहे आपण आता आश्रमाच्या गेटच्या इथे. आम्ही आश्रमाच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला आहे.
पहिला आपण समाधी मंदिरात जाऊन त्याच्या समाधी मंदिराचं दर्शन घेऊया. मेन जे समाधी मंदिर आहे इकडे दर्शनाला चालू आहे. आणि इकडे जरा शूटिंग करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. त्या सगळीकडे आपण आज जरा जास्त आता गर्दी आहे ना, दत्त जयंतीनिमित्त आज इकडे जरा जास्त गर्दी आहे, त्यामुळे थोडंसं मज्जाव करतात. जागोजागी बोर्ड पण लावले तसे. आपल्याला शक्य आहे तेवढी करूया. जिकडे थांबा सांगितलं तिकडे थांबूया. मठाच्या बाजूलाच त्या आश्रमामधनंच ते मस्तपैकी पाण्याची नदी वाहते. नदीच आहे ना. आणि ह्या नदीला बारमाही पाणी असतं. तर काही म्हणतात की वरती काहीतरी टाटाचा पॉवर प्लांट आहे, तिकडे वीज निर्मिती होते. आणि त्या वीज निर्मितीमुळे इथे वर्षाचे 12 महिने पाण्याचा प्रवाह चालूच असतो, कारण वरनं पाणी सोडावं लागतं त्यांना वरच्या तलावातून किंवा आपल्याला धरण नसेल वरती त्याच्यातून. त्यामुळे इथे बारमाही असं खळखळतं पाणी असतं. वातावरण त्याला खूप छान आहे. मस्त वाटतं, एकदम छान. हो, आज थोडं असे सण वगैरे असतं ना की इकडे गर्दी असते, बाकीच्या दिवशी इकडे निवांत असते. कारण आज आपण दत्त जयंती बघूनच आलो इथे आणि आपल्याला आजच म्हणजे काय म्हणतात ते योग आला आहे. मी तर पहिली वेळ आहे, आजची तिसरी वेळ आहे. योगा एक असतो बघा, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर भेटायची आहे ना तर भेटायचीच असते. तर या आश्रमातला आता हा दत्त जन्मोत्सव आहे आणि आपण बरोबर त्या टायमिंगमध्ये इथे हजर झालो आणि आपल्याला ती पालख्याचा नाचवताची बघायला मिळाली. तर अजून पण नाचवतं तिकडे बघूया. आणि आपला खरंच छान योगायोग आला आहे आज आपल्याला की दत्त जन्मोत्सवात आपल्याला इथे सहभागी होता येत आहे त्या आश्रमात येऊन. तिथं अपेक्षित पण नव्हतं आपल्या. तर आम्ही निघालो तेव्हा फक्त आश्रमाचं दर्शन घेऊन निघायचं असं होतं. पुढे पुढे पकडा माग.
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा। तर आता ते दत्त जन्मोत्सवाचा प्रोग्राम चालू आहे आश्रमामध्ये आणि आता मी निघालो आहे ते वरती गुहेकडे, गुहेचं दर्शन घ्यायला. म्हणजे तिकडे गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे ज्या गुहेमध्ये. तर ती गुहा इथून एक 1-1.5 किलोमीटर आहे. तर एक 20-25 मिनटं लागतील आपल्याला जायला. तर आता मी एकटाच निघालो चालत. अक्षता खाली गुरुचरित्र वाचत बसली आहे. तर तिला एक अर्धा पाऊण तास लागेल. तोपर्यंत मी आता हे वरती जाऊन गुहेचं दर्शन घेऊन येतो. मी इकडे या आश्रमात येत आहे तर इथे एक आयुर्वेदिक मसाज सेंटर पण आहे. इथे आयुर्वेदिक पद्धतीने मसाज दिला जातो आणि याची वेळ पण इथे लिहिली आहे 7 ते 11. तर तुम्ही कधी इकडे सकाळच्या वेळेस आलात तर तुम्हाला इकडे आयुर्वेदिक मसाज पण मिळेल. आणि ह्या गोशाळा पण आहे. बारकी बारकी वासरं आहेत आणि मोठ्या गाई तिकडे आहेत आतमध्ये. आणि इथे गोशाळा पण आहे मठाची इथे. जर तुम्ही इथे गुहा दर्शन करायला येत आहे तर 5 वाजेच्या अगोदर या, कारण 5 नंतर हा गेट बंद करतात, मग वर नाही सोडत. जर आम्ही स्पेशल रिक्वेस्ट केली सगळ्यांनी, म्हणजे बरीच लोक आपल्यावर आता वर जात आहेत इकडे बघा मागे पुढे सगळीकडे. तर सगळ्यांनी आम्ही रिक्वेस्ट केली तेव्हा जरा आम्हाला सोडलं आहे रिक्वेस्टवरती. बाकी इतर दिवशी तुम्ही येताय ना तर सकाळच्या वेळेतच या, त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित आतमध्ये वरती सोडते. तर लक्षात ठेवा गुहा दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 1 आहे. तर या वेळेतच या शक्यतो, नंतर बरीच रिक्वेस्ट करायला लागते. आपल्या मागे दिसते ती आहे गुहा. तिथे आपल्याला जायचं आहे. आता प्लेन रोड होता, आता वर चढायला पायऱ्या. तुम्हाला दिसतंय ते पूर्ण खोपोली शहर. आणि बघा हा सनसेट आता होणार आहे आणि सनसेटच्या वेळेचा सूर्य बघा एक नंबर. आपल्या पाठीमागे आहे हे गगनगिरी महाराज, इथे तपश्चर्या करायचे. खाली मठ आहे आश्रम आणि तिथून वरती इथे येऊन ह्या गुहेत तपश्चर्या करायची. ही गुहा आहे आपल्या पाठीमागे आणि आरती चालू आहे आतमध्ये. जय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव
तर आता आपण गगनगिरी महाराज इथे तपश्चर्या करायचे त्या गुहेमध्ये त्यांचं दर्शन घेतलं आणि आपल्याला आरती भेटली त्यांची आणि आरती केली. आता आरती झाली. आता आपण निघूया खाली आश्रमाकडे. इकडे अक्षता गुरुचरित्राचा अध्याय वाचते. चला आता उतरूया खाली, आपण आश्रमाकडे जाऊया. इथे सर्व तुम्हाला आयुर्वेदिक औषधं मिळतील आणि लाडू प्रसाद पण इथे मिळतो. अक्षताने घेतला ऑलरेडी. हे डॉक्टर आहेत इकडे, कदम, दाजीपूर, विचारे आणि यांचे सगळी हे आयुर्वेदिक औषधं इथे मिळतात त्या आश्रमातच आणि वाजवी दरात मिळतात एकदम. आणि आता आम्ही इथे चहा घेतला आहे. इथे आश्रमात संध्याकाळच्या वेळेला चहा पण मिळतो फ्री. तर आता आपण चहा पिऊया. तर आता आमचं छानपैकी गगनगिरी महाराजांचं दर्शन झालं आहे. आश्रम पण पूर्ण असा आमचा फिरून झाला है ना. आणि अनायसे आम्हाला श्री गुरुदत्तांचा जन्मोत्सव पण बघायला मिळाला. म्हणजे जन्मोत्सव नाही बघायला मिळाला, पण त्यांची पालखी जी येते ती बघायला मिळाली. आणि आता त्यांचा जन्मोत्सव संध्याकाळी 6 नंतर आता चालू होईल, पण तोपर्यंत आम्हाला आज वेळ नाही थांबायला, कारण घरी जायला उशीर होईल. आणि आता आम्ही चहा पितो आणि वर जाऊन मी जे तिथे तपश्चर्या करायचे गगनगिरी महाराज ती गुहा पण बघून आलो. तिकडे पण आपल्याला मस्त आरती भेटली. मला मस्त आरती करून आलो आणि आरती वगैरे करून त्या गुहेत त्यांचं दर्शन वगैरे घेऊन आलो आहे. तर आता चहा पिऊया. अक्षताचा पण गुरुचरित्र अध्याय वाचून झाला ना, तिनेही वाचलं आपण शांत बसून. आणि ठीक आहे मित्रांनो, आता हे आश्रमाचं दर्शन खूप दिवसापासून आमच्या मनात होतं, ते आज झालं आहे. आणि दत्त जयंतीच्या दिवशी असं झालं आहे योगायोगाने. आणि सगळेच प्रोग्राम मला मस्त छान असे योगायोगानेच भेटले असं म्हणता येईल, कारण आमच्या असं काय ध्यानीमनी नव्हतं की आज इथे प्रोग्राम असेल आणि हे बघायला भेटेल ते बघायला भेटेल. आम्ही एक जस्ट गगनगिरी महाराजांचा आश्रम बघायचा आणि त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणून आलो होतो. पण छान देवाची कृपा आणि देवाच्या मनात होतं तर आम्हाला सर्वच बघायला मिळालं. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.